नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 27 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की धोंड्यानाची दारू सुटलेली आहे हे दत्ता काकाला समजलेलं आहे. म्हणून त्याने आता त्याचे 2 मित्र धोंड्यानाच्या घरी लावलेले असतात दारू घेऊन, जेणेकरून दारू पाहून आता धोंड्यांना पुन्हा दारू प्यायला सुरुवात करेल. तर आता ते मित्र सुद्धा दारू घेऊन गेलेले आहेत. आता हे कसं होणार, धोंड्यांना दारू पिणार का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे अवनी आता सापाला घाबरून राजाच्या मिठीमध्ये शिरलेली असते. धनेशने तिला भीती दाखवलेली असते. मग आता धनेश डोक्यालाच हात लावतो आणि म्हणत असतो की अरे देवा, वहिनी अहो किती घाबरताय, हे बघा हे दोन्हीही साप नकलीच आहेत. मी 2 साप आणले होते ना, एक राजा दादासाठी आणि एक पाण्या दादासाठी, आणि तसंही तुम्ही माझ्या भावांना भीती दाखवली म्हणून मी तुम्हाला थोडीशी भीती दाखवली. त्यावेळेस राजाला राग येतो आणि राजा म्हणतो की थांब, तू मॅडमना भीती दाखवतो काय, तुला सोडणारच नाही. तेवढ्यात धनेश तिकडून पळून जातो. आता अवनी खूपच घाबरलेली असते आणि तिने राजाला घट्टशी मिठी मारलेली असते आणि ती पुन्हा म्हणत असते की ह्या धनेशला ना तर मी सोडणारच नाही, बघ राजा तू आता. त्यावेळेस राजा म्हणत असतो की त्याला तुम्ही सोडणार नाही, पण आता मला सोडा ना. मग आता ज्यावेळेस राजा असं म्हणतो त्यावेळेस अवनी त्याच्याकडे पाहते आणि लगेचच त्याच्यापासून दूर जाते आणि म्हणत असते की ते घाबरल्यामुळे मी तुला पकडलं, सॉरी, असं म्हणून अवनी आता लगेचच तिकडे किचनमध्ये आतमध्ये निघून जाते. राजा मात्र तिथेच विचार करत उभा राहिलेला असतो. मग आता संध्याकाळ झालेली असते आणि सगळ्यांनी आता बाहेर मस्तपैकी बेत बनवण्याचं ठरवलेलं असतं. चुलीवरती आज छान ते स्वयंपाक बनवणार असतात, काहीतरी स्पेशल बनवणार असतात आणि सगळेजण खाणार असतात. तर आता सुरुवात झालेली असते, सगळेजण आता बनवत असतात. आता वास पण खूप छान सुटलेला असतो. तर आता त्या वासामुळे अण्णा म्हणत असतात की वाह काय वास सुटलाय रे यशा, तू ज्यावेळेस स्वयंपाक करतो ना त्यावेळेस वास आता सगळीकडे पसरतो आणि सगळ्यांनाच असं वाटतं की काय बनवलंय आणि काय नाही. खरंच तू ना एक नंबर स्वयंपाक करतो आणि हा वास सुटलाय ना त्याच्यामुळे ना मला तर माझ्या त्या ह्याचीच आठवण होत आहे, असं म्हणून अण्णा आता त्यांच्या चपटीसारखं आता हात करतात. तर आता सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि मग यशादा म्हणत असतो की अण्णा काय अहो काय चाललंय तुमचं, तुम्ही ठरवलंय ना प्यायचं नाही तरी तुम्हाला कशी काय आठवण होतीये. त्यावेळेस अण्णा म्हणतात की काय विचार करताय, मी त्या चपटीबद्दल नाही बोलत, मला माझ्या लक्ष्मीची आठवण होती असं म्हणतोय. ती सुद्धा अशीच स्वयंपाक बनवायची तुझ्यासारखी आणि तिचाही स्वयंपाकाचा वास सगळीकडे दरवळायचा, त्याचं मी बोलतोय. काय ही पोरं विचार करतात ना काही सांगता येत नाही, असं म्हणून आता ती अशी हवा घेत असतात शर्टने. त्यावेळेस धनेश म्हणत असतो की काय हो अण्णा, अशी हवा का घेताय, तुम्हाला गरम होतंय का. तर अण्णा म्हणत असतात की नाही रे गरम नाही होत, हे टाकेत ना लवकर सुकावे म्हणून मी असं करतोय. तर धनेश हसतो आणि म्हणत असतो की काय हो अण्णा, असे हवा घेतल्याने कुठे टाके सुकतात का, काय चाललंय, खरं सांगा, तुम्हाला तुमच्या चपटीची आठवण होतीये ना, असं वाटतंय ना एक घोट घ्यावा म्हणून, सांगा ना, वाटतंय ना. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की काही काय बोलतोय रे, असं काही नाहीये, हे लवकर बरं व्हावं ना म्हणूनच मी करतोय. तर आता तो हसतो आणि म्हणत असतो की नाही नाही, तुम्हाला ना आठवणच होतीये तुमच्या त्याची. तर आता इकडे अवनी म्हणत असते की काय कशाची आठवण होतीये अण्णा, काय हो तुम्ही, असं म्हणून लगेचच अवनी आता अण्णांच्या जवळ जाते आणि म्हणत असते की अण्णा कशी काय तुम्हाला आठवण होतीये, बरं होऊस तर प्यायचं नाही म्हणून सांगितलंय ना. तर अण्णा म्हणतात की अहो माझं काही नाही, हाच बघा ना, हाच मला म्हणतोय की कशी असते हो अण्णा त्याची चव, मला पण घ्यायची आहे. आता इकडे धनेशला काही कळतच नाही, तो म्हणतो की मी कधी. तर इकडे यशादा म्हणतो की ए धन्या काय चाललंय तुझं, गप्प बस, काही काही बोलू नको. तर लगेच अण्णा म्हणतात की हा ना, मी पण त्याला हेच सांगत होतो, इकडे म्हणतोय की कशी चव असते, मी पण एकदा पेऊ का, अजून एवढीसा नाहीये तरी ह्याला प्यायची आहे. तर आता धन्या म्हणत असतो की ओ अण्णा काही सांगू नका, मी असं काहीच म्हटलेलं नाहीये. तर अण्णा म्हणतात की सुनबाई तू ऐकलं ना. तर इकडे मग अवनी म्हणत असते की हा अण्णा तुम्ही बरोबर बोलताय, आणि काय रे धनेश तू अजून छोटा आहे ना, असलं काय, जरा वडिलांकडून शिक, बघ त्यांनी सोडली की नाही. तर अण्णा म्हणतात की हा ना, जरा शिक वडिलांकडून, काहीतरी आदर्श घे, मी एवढा पेत होतो तरी सुद्धा चांगली नाही म्हणून सोडली आणि हा मागतोय. मग आता अवनी म्हणत असते की अण्णा बरं आता ते सगळं जाऊ द्या, औषध घ्यायची वेळ झालेली आहे, जेवणाआधीच औषध घ्या. आता अण्णा नको नको म्हणत असतात. तर अवनी म्हणत असते की नाही अण्णा लवकर बरं व्हायचंय ना, मग औषध घ्या, असं म्हणून ते आता अण्णांना औषध पाजते. मग तिकडून आता पाण्या येतो आणि म्हणत असतो की काय अण्णा कसं लागतंय औषध. तर अण्णांना राग येतो आणि ते म्हणतात की गप्प बस रे. तर त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तर इकडे राजा म्हणत असतो की असे आपले अण्णा बिन दारू पेता इतक्या दिवस राहिलेले तू कधी बघितलंय का यशादा. त्यावेळेस यशादा म्हणतो की नाही रे राजा, अण्णांना एक दिवस सुद्धा दम निघत नाही. तर राजा म्हणत असतो की हा ना, पण असा बिन दारुडा बाप ज्यावेळेस फॅमिली बरोबर बोलतो बसतो त्यावेळेस किती चांगलं वाटतं ना रे. आणि खरं सांगू का, हे
हे सगळं ना अवनी मॅडममुळेच झालेलं आहे, त्यांच्यामुळेच अण्णा इतक्या दिवस दारू पेलेले नाहीयेत. तर आता यशादा म्हणतो की हा तू जे बोलतोय ना ते एकदम खरं बोलतोय, हे सगळं अवनी मॅडममुळे आणि देवी आईमुळेच झालेलं आहे आणि हे असंच कायम राहू दे असं तर आता हात जोडून म्हणत असतो. आणि मग पुन्हा तो राजाला म्हणत असतो की राजा पण ना त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे रे, त्यांनी आपल्यासाठी किती केलेलं आहे. त्यावेळेस राजा म्हणत असतो की हा तू बरोबर बोलतोय, मला सुद्धा तसंच वाटतंय, आपण ना त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, पण काय करायचं असं आता ते विचार करत असतात. तर इकडे सुलात्याला आता तिच्या नवऱ्याचा फोन आलेला असतो आणि दत्ता काकाचं मात्र आता त्याचं ड्रिंक घ्यायचं चाललेलं असतं. तर आता तिकडून सुलात्याचा नवरा म्हणत असतो की काय ग सुले, मला कधी बोलवणार आहे तिकडे, अगं इकडे मला अजिबात राहू वाटत नाहीये. तर आता ती म्हणत असते की का राहू वाटत नाहीये, तिकडेच राहा, तुमचं काम काय आहे, पैसे कमवायचे आणि आम्हाला इकडे पाठवायचे. त्यावेळेस तिच्या नवऱ्याला राग येतो आणि तो म्हणत असतो की काय ग सारखी पैसे पैसे करत असते, तुला दुसरं काही सुचतच नाही का. तर ती म्हणत असते की नाही काही सुचत नाही, पोरीच्या लग्नासाठी पैसे कमवायचेत ना. मग आता ते म्हणत असतात की नमीच्या लग्नासाठी मी पैसे हवे तेवढे कमवलेले आहेत, आता बाद झालं, आता मी तिकडे येणार आहे. बघितलं ना तू पाहुणे बघायला आले होते तर काय केलं, नाही ना झालं तुझ्याच्यानी, त्याच्यामुळे मी आता तिकडे येणारच आहे. तर आता ती म्हणत असते की अहो एकच पाहुणे बघून गेलेले आहेत, काही 1000 पाहुणे बघून गेलेले नाहीयेत आणि येईल की दुसरा आणि मी बघेल काय करायचंय ते, तुम्ही अजिबात येऊ नका, तुम्ही तिकडे पैसेच कमवत राहा. तर तो म्हणतो की नाही नाही मी आता अजिबात तुझं ऐकणार नाहीये, आता पैसे भरपूर झालेले आहेत, मला आता तुमच्या दोघींबरोबर वेळ घालवायचा आहे, त्याच्यामुळे मी आता तिकडे येणारच असं म्हणून आता ते सुद्धा फोन कट करतात आणि इकडे सुलात्या सुद्धा फोन कट करते. आता नमिताने दत्ता मामासाठी आता भजी बनवून आणलेली असतात आणि ती म्हणत असते की मामा आता पीठ संपलेलं आहे, बाद झालं एवढंच. तर आता दत्ता काका म्हणत असतो की अगं बाद झालं, खरं तर ना त्या धोंड्यामुळे माझं तोंड खूप कडू झालतं ग, पण आता ही दारू घेतली ना घशाला बघ जरा बरं वाटतंय, गारवा झाल्यासारखं वाटतंय, त्याला तर ना मी सोडणारच नाही. त्यावेळेस नमी म्हणत असते की त्याला सोडू नको तू, पण धोंडे मामाने आता दारू सोडलेली आहे कळलं का, तुझ्यासारखा तो ढोसत नाही बसत, त्याने अवनीला वचन दिले जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत मी काही दारू सोडणार नाही. त्यावेळेस इकडे आत्या म्हणत असते की नमे दारुड्याची कधीच दारू सुटत नाही बाई, ही नाटकं असतात 2-3 दिवसाची, परत तो दारू पितोच. तर इकडे दत्ता काका सुद्धा म्हणत असतो की हो त्याची काही सवय सुटणार नाही आणि मी काही त्याला सोडू देणार नाही. तर नमी म्हणत असते की हा तू बस इथे पत, बघ आता माझा मामा कसा काय सुधारतोय, 10 दिवस नाही पेला ना म्हणजे परत कधीच पेणार नाही. मग दत्ता काका म्हणत असतो की काय ही नमी, अगं काय विचार करते, असं काही होणार नाहीये, बघ तो पेतो की नाही, त्याला दमच निघणार नाही. तर नमी म्हणत असते की जाऊ दे, ह्या दोघांच्या कुठे नादी लागते, माझं मी जाते असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे आता सुलात्याला थोडंसं टेन्शन आलेलं असतं, जर 10 दिवस सोडली आणि पुन्हा तो पेलाच नाही तर काय करायचं, म्हणून आता ती लगेच दत्ता काकाच्या जवळ जाते आणि म्हणत असते की हे बघ दत्ता, त्याने दारू सोडता कामा नये, त्याने जर दारू सोडली ना तर आपलं घर आपल्याला काही मिळणार नाही, तो आता शुद्धीत असल्यावर नीट वागेल, त्याच्यामुळे आपण त्याला दारू पाजायचीच. मग दत्ता काका म्हणत असतो की अगं सुले तू कशाला टेन्शन घेतीये, मी आहे ना, मी काही त्या धोंड्याची दारू सुटू देणार नाही, तू बघच आता मी काय करतोय ते, नाही त्याला आजच दारू पाजली ना तर नाव दत्ता बजाजी दांगट लावणार नाही माझं, कळलं का, तू काही टेन्शन घेऊ नको. आता ते दोघे पुन्हा तिथे प्लॅन करायला लागतात. इकडे दुसरीकडे आता अण्णा तयार झालेले असतात आणि ते हॉस्पिटलमध्ये चाललेले असतात यशादादाला घेऊन. मग आता राजा म्हणत असतो की काय हो अण्णा, काय होतंय तुम्हाला, काही त्रास होतोय का. तर अण्णा म्हणत असतात की नाही रे, नाही काहीच त्रास होत नाहीये, ते काय झालं आता टाके बरे झालेत ना, तर त्याच्यामुळे जरा म्हटलं की हॉस्पिटलला जाऊन यावं, टाके तोडून यावं, यशा आणि मी चाललेलो आहे. त्यावेळेस राजा म्हणतो की काय तुम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये चाललेला आहात इतक्या लवकर. तर यशादा म्हणतो की हा तेच म्हणाले आज टाके तोडायचे आहेत त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे, चला हो अण्णा. मग लगेचच अण्णा निघालेले असतात. तर राजा म्हणत असतो की हो थांबा थांबा, काही आज टाके वगैरे तोडायचे नाहीयेत, मला माहितीये तुम्हाला ते तुमचं औषध घ्यायचंय त्याच्यामुळे तुम्ही असं करताय. तर तिकडून अवनी सुद्धा आलेली असते आणि ती म्हणत असते की अण्णा अजून टायमिंग आहे, आज नाही टाकं तोडायला जायचं, काय तुम्ही लगेच चाललेला आहात. तर राजा म्हणत असतो की हा ना, मी तेच सांगत होतो, म्हणतायत की टाके बरे झालेत, आता ह्यांना काय कळणार आहे, डॉक्टर ज्या वेळेस बोलवतील ना त्यावेळेस जायचं, कळलं का. आता तो सुद्धा अण्णांना समजावून सांगत असतो. तर अवनी म्हणत असते की हा आणि डॉक्टरांनी अजून बोलवलेलं नाहीये, डॉक्टर जेव्हा बोलवतील ना त्यावेळेस मी घेऊन जाईल तुम्हाला. मग यशादा म्हणत असतो की काय हो अण्णा, माझ्याशी खोटं बोलला का, मला म्हणाला की आजच डॉक्टरांनी बोलवले म्हणून मी घेऊन चाललो होतो. तर अण्णा म्हणत असतात की अरे पण मला बरं वाटत आहे, डॉक्टरांचं
काय तुम्ही घेऊन बसलाय? माझी स्टील बॉडी आहे आणि मला असं वाटत आहे की माझं आता टाके आतून सुकलेले आहेत, त्याच्यामुळे मला त्रास होतोय, चला लवकर तुम्ही. तर अवनी म्हणत असते की नाही नाही, या इकडे तुम्ही, इथे येऊन बसा. आता ती त्यांना अण्णांना तिथे बसवते आणि म्हणत असते की हे ॲपल खा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि आता अजिबात त्या औषधाचा विचार करायचा नाही, गपचूप आता फ्रुट्स खायचं आहे. तर मग आता अण्णा म्हणत असतात की काय पोरं ही तसली आणि सुनबाई ही तसलीच, काही कोणी मला सोडत नाहीये. तर इकडे अवनी म्हणत असते की बरं राजा, तू जा आता तुझ्या कामावरती आणि यशोदा तुम्ही पण जावा, मी आहे अण्णांकडे लक्ष देते. तर राजा म्हणतो की नाही नाही, मी राहतो ना घरी, अण्णांची काळजी घ्यायला तुम्ही एकट्याच आहात ना, मी राहतो, मी कशाला जाऊ आता कामावरती. इकडे यशोदाला मात्र समजलेलं आहे की राजाचं आता काम गेलंय, तो कुठे जाणार. म्हणून मग यशोदा त्याच्याकडे बघत असतो. तर राजा यशोदाच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की काय रे दादा, तूच सांग आता कुठे जाऊ, दरवेळेस या अड्ड्यावरून त्या अड्ड्यावरती जाऊ दे, मी घरीच बसतो ना, सांग ना यांना काहीतरी कारण. त्यावेळेस यशोदा म्हणत असतो की तू ना माझ्या बरोबर चल. तर आता राजा म्हणतो की नाही नाही, मी तुझ्या बरोबर त्या साईट वरती नाही येणार, मला नाही ते काम करू वाटत. तर आता यशोदा म्हणतो की अरे तू फक्त तिथे बस आणि आपण दोघे गप्पा मारूया, चल. मग राजा म्हणतो की बरं ठीक आहे, ही आयडिया चांगली आहे, मी येतो तुझ्या बरोबर. मग राजा आणि यशोदा आता चाललेले असतात. जाताना अण्णांना नीट काळजी घ्या आणि बाहेर जाऊ नका असं सांगून दोघेही लगेचच बाहेर जातात. आता सायकलीवरती जाणार असतात. आता राजा पाठीमागे बसलेला असतो आणि यशोदा सायकल चालवत असतो. आता हे सगळं दत्ता काका त्याच्या दारातून पाहत असतो. मग लगेच असतो आता त्यांच्या मित्रांना फोन लावतो. तर आता तिकडून तो मित्र म्हणत असतो की काय झालं, गेले का सगळे घरातील बाहेर. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की त्या धोंड्याची 4ही पोरं घराच्या बाहेर गेलेली आहेत, फक्त आता धोंड्या आणि त्याची सूनच घरामध्ये आहे, त्याच्यामुळे लवकर ये आणि आता तुला प्लॅन सांगतो. आता तो प्लॅन सांगायला जातो. तेवढ्यातच तो गुड्ड्या म्हणत असतो की नको सांगू रे, 10 वेळा तू आधीच प्लॅन सांगितलाय, काही सांगू नको, आम्ही आता निघतोयच. आता ते निघालेले असतात. राजा आणि यशोदा त्यांच्या पुढूनच जातात, ते सुद्धा ते पाहतात. मग आता ते निघालेले असतात. इकडे अवनी आणि अण्णा घरामध्ये असतात. तर अवनीने अण्णांना पुन्हा आता औषध दिलेलं असतं आणि आता पाणी देते आणि म्हणत असते की अण्णा आता औषध घेतलेलं आहे, जेवण झालेलं आहे, तुम्ही आता आराम करा. तर अण्णा म्हणत असतात की सुनबाई किती दिवस अजून हे कडू औषध प्यायचं आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की झालो अण्णा, आता फक्त 2 दिवस राहिलेले आहेत, 2 दिवसानंतर तुमचं औषध संपेल आणि तुम्हाला बरं सुद्धा वाटेल, बरं आता आराम करा, मी आहे आतमध्ये. असं म्हणून अवनी आता आतमध्ये निघून जाते. अवनी गेल्यानंतर लगेचच इकडे आता ते 2 मित्र आता घराच्या जवळ आलेले असतात. तिकडे आता ते दत्ता काकाला पाहतात. तर दत्ता काका म्हणत असतो की आता प्लॅन एकदम व्यवस्थित करा, ते दोघेच आहे घरामध्ये. मग लगेचच ते दोघे हळूहळू आता आतमध्ये येतात. आता त्यांना पाहून इकडे धोंड्यांना खुश होतो आणि म्हणत असतो की या या, तुम्ही कसं काय येणं केलं. तर अवनी सुद्धा बाहेर आलेली असते. त्यावेळेस त्यांचे ते मित्र म्हणत असतात की म्हटलं यावं, तू किती दिवस झालं आम्हाला भेटला नाही आणि आम्हाला कळलं की तुझ्या सुनबाईच्या भावानेच तुला चाकू खुपसला म्हणून. तर आता अण्णांना राग येतो आणि म्हणत असतात की असलं जर बोलायचं असेल ना लगेच व्हा बाहेर, कळलं का, माझ्या सुनबाईला काही वाईट साईड बोलू नका. तर अवनी म्हणत असते की जाऊ द्या अण्णा, बरं बसा बसा, मी तुम्हाला खुर्च्या आणून देते. आता अवनी त्यांना खुर्च्या आणून देते आणि तिथे बसायला सांगते आणि म्हणत असते की पाणी आणू का तुमच्यासाठी. त्यावेळेस तो गुड्ड्या म्हणत असतो की हा थंडगार पाणी आणा. मग अवनी आता पाणी आणण्यासाठी जाते. त्यावेळेस आता तो म्हणत असतो की काय किती दिवस झाला आपल्या अड्ड्यावरती आला नाही, तुला इच्छा होत नाही का. तर अण्णा म्हणतात की इच्छा तर खूप होते रे, पण आता लागलंय ना त्याच्यामुळे घरातली सोडत नाही. तर आता तो म्हणत असतो की अरे काय, ते पेल्याशिवाय तुला बरं कसं वाटणार आहे. तेवढ्यातच अवनी आता त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. मग पाणी पिल्यानंतर अवनी आता पुन्हा ते ग्लास ठेवण्यासाठी आतमध्ये जाते. त्यावेळेस तो गुड्ड्या म्हणत असतो की अरे घे रे, काय काळजी करतोय बघ, तू हे घेतल्यानंतर कसा टनाटना उड्या मारतोय ते, आणि हे बघ तुझ्यासाठी आम्ही घेऊनच आलेलो आहे. आता तो त्यांना दाखवतो. मग आता अण्णा दारू पाहून एकदम असे आश्चर्यचकितच होतात, त्यांना थोडीशी भीती वाटत असते, पण आता ते तसेच घेतात. आणि मग ते दोघं जण म्हणत असतात की काही काळजी करू नको, तिकडे ठेव, कोणी नसेल ना तेव्हा पी, कळलं का, आणि आम्ही आता जातो, काळजी घे. असं म्हणून ते दोघे जण निघून जातात. तर अण्णा आता ती पिशवी खाटाच्या खाली तिथे लपवून ठेवतात. तेवढ्यातच अवनी आता त्यांच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. आता पुढे पाहते तर ते दोघेही तिला दिसत नाही. तर ती म्हणत असते की कुठे गेले हे, चहा आणला होता मी. तर अण्णा म्हणत असतात की गेले, ते त्यांच्या नशिबातच नव्हता चहा प्यायचं, जाऊ दे आता काय. तर अवनी म्हणत असते की ओ पण आता काय करायचं या चहाचं, तुम्ही घेताय का. तर अण्णा म्हणत असतात की दे आता, केलाय तर घेतो मी, तू पण घे. मग आता दोघे जण ते चहा पित आता तिथे गप्पा मारत असतात आणि आता बोलत असतात.
तर इकडे दुसरीकडे दाखवलेलं आहे की राजा आता विचार करत असतो आणि यशादा आता तिकडे त्याचं काम करत असतो. आता त्याचं काहीतरी अवनीसाठी स्पेशल करायचं चाललेलं असतं. तर यशादा म्हणतो की अरे राजा काय विचार करत बसलाय, जा तिकडे टपरीवरती जाऊन चहा पिऊन ये. तर आता राजा म्हणतो की नाही रे, चहा प्यायची गरज नाहीये मला, मी विचार करतोय की मॅडमसाठी काहीतरी स्पेशल करावं, काय करायचं ना तेच मला सुचत नाहीये. मग यशादा आता राजाच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की काय करणार आहे स्पेशल, मी सांगू का, खरं सगळं सांगून टाक त्यांना, जे जे काही तू खोटं बोललाय ना ते सगळं सांगून टाक. त्यावेळेस राजा म्हणतो की झाली, आली का गाडी तुझी त्या खऱ्यावरती, येऊन जाऊन त्या खऱ्यावरतीच तुझी गाडी येते. तर यशादा म्हणतो की अरे खरं तेच मी सांगतोय, कुठल्याही संसाराचा पक्का पाया करायचा असेल तर विश्वास महत्वाचा असतो, त्याचा पार्टनर किती खरं बोलतो ना हे महत्वाचं आहे, त्याच्यामुळे मी तुला सांगतोय की सगळं काही खरं सांगून टाक. तर राजा म्हणतो की अरे काय तुम्ही त्या जुन्या राजाला घेऊन बसलाय, आत्ताचा हा नवीन राजा बघा ना किती सुधारलाय तो आणि मॅडमच्या प्रेमामध्ये बुडून गेलाय, आता ह्याच्याकडे बघा जरा. आणि काय रे यशादा, सारखं खरंच सांग चाललेलं आहे, तुला सांगू का मी त्यांच्यावरती खूप प्रेम करतो रे, पण आमचं प्रेम एकतर्फी आहे आणि मला असं वाटत आहे की त्यांनी पण माझ्या प्रेमामध्ये पडावं, म्हणून आता काहीतरी करायला पाहिजे, त्याचं तू सांग ना काय करू जेणेकरून त्या सुद्धा माझ्या प्रेमामध्ये पडतील. त्यावेळेस इकडे यशादा म्हणतो की काय तुला असं वाटतंय ना त्यांनी तुझ्या प्रेमामध्ये पडायला पाहिजे, मग तू खरं सांगून टाक ना त्यांना. तर राजा म्हणतो की झालं, तुझं सारखं त्याच्यावरतीच येऊन पोचतं, अरे आता हे बांबू तू उभे केलेले आहेत ते काय खरे आहेत का. तर आता यशादा म्हणतो की अरे ते टेम्पररी आहेत, मग तुझं प्रेम सुद्धा तसंच आहे का, टेम्पररी आहे का, तुला कायमचं प्रेम नकोय का. तर तो म्हणतो की नाही नाही, मला कायमचं प्रेम हवं आहे. तर मग यशादा म्हणतो की त्यासाठी तुला खरं सांगावं लागेल, खरं सांगून बघ तू, त्या तुझ्यावरती प्रेम करायला सुरुवात करतील, अरे आधी विश्वास पाहिजे ना. मग राजाला ते पटतं आणि राजा म्हणतो की बरं तू जे म्हणतोय ना तेच मी करतो, पण तुला लय अनुभव आहे रे, मग आता तू पण नमीला सांगून टाक की. तर यशादा म्हणतो की गप्प बस रे, असं म्हणून यशादा तिथून जातो आणि म्हणतो की तुझा विषय चाललाय ना, तू तुझा विचार कर. मग आता राजा इथे विचार करतो की आता खरं सगळं सांगून टाकायलाच पाहिजे. तर इकडे अवनी आणि अण्णा मात्र चहा पित असतात, अण्णांना काही चहा पिऊच वाटत नाही. तर आता अवनी म्हणत असते की बरं अण्णा मी आता आतमध्ये जाते आणि वाचते, तुम्ही चहा प्या, असं म्हणून अवनी आता आतमध्ये निघून जाते. तर आता अण्णा विचार करत असतात की काय करू, सकाळ सकाळी कोण चहा पितं. आता अण्णांचं लक्ष त्या दारूकडे जात असतं आणि ते म्हणत असतात की एवढी आता मित्रांनी सकाळच्या पारीत आणून दिली तर घेऊ का नको, काय करू. आता ते स्वतःशीच बोलत असतात आणि म्हणत असतात की नाही नाही बरं व्हायला पाहिजे. तर त्यांचं मन म्हणत असतं की बरं काय, हे दारू पेल्यावरतीच बरं वाटेल, घे बरं थोडं घोट. आता मन हो म्हणत असतं आणि अण्णा नाही म्हणत असतात. आता ते स्वतःशीच बोलत असतात. आता अवनीला आवाज जातो, तर अवनी म्हणत असते की काय वान्ना, कोण आले का, कोणाशी बोलताय तुम्ही. तर मग अण्णा म्हणत असतात की नाही सुनबाई, अगं मीच बोलतोय, काय झालं, चहा मला घेऊ वाटत नाहीये, ऍसिडिटी खूपच झालीये ना, पित्त खूप झाले, त्याच्यामुळे मला चहाच पिऊ वाटत नाहीये. तर अवनी तिकडून म्हणत असते की अहो अण्णा त्रास होतोय तर कशाला मग घेताय चहा, नका घेऊ चहा, थांबा मीच आतमध्ये घेऊन जाते. असं म्हणून अवनी आता बाहेर येते आणि अण्णांच्या हातातून कप घेते, म्हणजे अण्णांना म्हणते की कप द्या. मग अण्णा आता ते कप देतात आणि म्हणत असतात की सुनबाई एवढा तू बनवला होता पण मला घेऊच वाटत नाहीये. तर अवनी म्हणत असते की अहो त्यात काय, त्रास होतोय तर कशाला घेताय, असं म्हणून अवनी आता आतमध्ये जाते. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अण्णांनी आता बाटली बाहेर काढलेली असते आणि पेऊ का नको असं आता त्यांचं ते चाललेलं असतं, ते स्वतःच आता बोलत असतात पेऊ का नको. तर अवनी तिकडून येते आणि म्हणत असते की काय वन्ना, काय चाललंय. आता अण्णा एकदम दचकतात. तर इकडे दुसरीकडे पायल आता पाण्याला भेटायला गॅरेजवरती गेलेली असते आणि म्हणत असते की काय रे पानू, तू मला प्रॉमिस केलं होतं ना की तू तुझ्या त्या गर्लफ्रेंडला सोडून देशील, मग आता तू का तिला सोडून देत नाहीये. तर पाण्या म्हणत असतो की पायल अगं दिलं असतं सोडून, पण काय आहे ना मी तिच्याशिवाय जगू शकत नाहीये ना, त्याच्यामुळे मी तिला सोडून देऊ शकत नाहीये. तर पायलला खूपच राग येतो आणि ती म्हणते की मग मी तुझं काम केलंय ना, तर तू माझं काम का नाही करत. तर तो म्हणतो की अगं सांगितलं ना, तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. मग आता ज्यावेळेस पाण्या असं म्हणतो तर पायलला खूपच राग येतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.